इंग्रजी शिकायची आहे? येस ऑर नो? तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं म्हणजे तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे. तर बरोबर, या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी शिकणार आहोत. त्याआधी मला सांगा, तुम्ही इंग्रजी शिकायची वाट पाहताय का? येस ऑर नो? जर तुम्ही इंग्रजी शिकायची वाट पाहत असाल तर ते तुम्हाला नाही पाहायचे आहे. मग काय करायचं आहे? तर तुम्हाला इंग्रजी शिकायची सुरुवात करायची आहे. म्हणजे कशी? तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी शिकायची सुरुवातच करत आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करायचं आहे, कारण अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि आपण आपल्या या व्हिडिओमध्ये काय बघत असतो? इंग्रजी, ते पण मराठीमधून, आणि ते पण सोप्या पद्धतीने. सो लेट्स बिगिन. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, वेडा आहेस का? वेडा आहेस का? आपण आपल्या मैत्रिणीला म्हणतो वेडी आहेस का? मित्राला म्हणतात वेडा आहेस का? तर त्याचं काय होणार? आर यू क्रेझी? आर यू क्रेझी? नेक्स्ट, वेडा झाला आहेस का? वेडा झाला आहेस का? पहिले होतं वेडा आहेस का, आता आहे वेडा झाला आहेस का. म्हणजे हॅव यू गॉन मॅड? हॅव यू गॉन मॅड? थर्ड सेंटेन्स आहे, जसं तू म्हणशील. जसं तू म्हणशील. ॲज यू से. ॲज यू से. फोर्थ, जशी तुझी इच्छा. व्हेरी कॉमन सेंटेन्स. जशी तुझी इच्छा. ॲज यू विश. ॲज यू विश. फिफ्थ आहे, आणखी एक गोष्ट. आणखी एक गोष्ट. वन मोर थिंग. वन मोर थिंग. ठीक आहे. बघा मित्रांनो, हे जे सेंटेन्स आहे हे एकदम छोटे सेंटेन्स आहे, एकदम इझी सेंटेन्स आहे. तुम्हाला हार्ड जाणार नाही, इझी जाईल. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हे सेंटेन्स पहिले समजून घ्यायचे आहे. एक दोनदा व्हिडिओ बघा, जेणेकरून सेंटेन्स समजू शकता आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस का म्हणत आहे? कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाही. त्यासाठी या सेंटेन्सची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट सेंटेन्स आहे, फार गरम आहे. फार गरम आहे म्हणजे व्हेरी हॉट. फार गरम आहे तर व्हेरी हॉट. आणि त्याचं ऑपोजिट फार थंड आहे म्हणजे व्हेरी कोल्ड. व्हेरी कोल्ड. फार गरम आहे व्हेरी हॉट, फार थंड आहे व्हेरी कोल्ड. समजलं? ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट, मला परवा नाही. आपण म्हणतो मला परवा नाही, मला काळजी नाही. आय डोंट केअर. आय डोंट केअर. इथे कोणीच नाही. इथे कोणीच नाही. नोबडी हिअर. नोबडी हिअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, शक्य असल्यास. शक्य असल्यास. इफ पॉसिबल. इफ पॉसिबल. आवश्यक असल्यास. आवश्यक असल्यास. इफ नेसेसरी. पॉसिबल म्हणजे शक्य, नेसेसरी म्हणजे आवश्यक. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये एकदम छोटे सेंटेन्स घेतलेले आहे, कारण आपल्याला एकदम छोट्यापासून सुरुवात करायची आहे. एकदम जम्प नाही करायचं आहे. मला सांगा, आपण जेव्हा पहिले डायरेक्ट 10वीत जातो का? पहिले पहिलीत जातो, मग दुसरी, तिसरी अँड सो ऑन अप टू 10th. ठीक आहे. मग 10वीत जातो. डायरेक्ट जम्प करतो का? नाही. तसंच आपल्याला करायचं आहे. पहिले छोटे सेंटेन्स घ्यायचे आहे, मग आपल्याला मोठ्या सेंटेन्सवरती जम्प करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण इझी जाईल, तुम्हाला पण समजेल. जेव्हा तुम्हाला छोटे सेंटेन्स समजेल तेव्हा तुम्हाला मोठे सेंटेन्स समजायला हार्ड जाणार नाही. ठीक आहे. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे, एकदम बिगनरसाठी आहे. ठीक आहे. चला मग नेक्स्ट सेंटेन्स बघूया. आणखी एक. आणखी एक. वन मोर. वन मोर. वन मोर. आणखी एकदा. आणखी एक मीन्स वन मोर. आणखी एकदा मीन्स वन्स मोर. वन्स मोर. तुला काय म्हणायचं? तुला काय म्हणायचं किंवा तुला काय म्हणायचं आहे? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? आपण म्हणतो तुला काय म्हणायचं आहे, तुझं काय म्हणणं आहे? व्हॉट डू यू मीन? माहीत नाही. डोंट नो. माहीत नाही. डोंट नो. आपल्याला असं म्हणायचं असेल की मला माहीत नाही, तर आय डोंट नो. आय डोंट नो. माहीत आहे. मला माहीत आहे. मला माहीत आहे म्हणून आय नो. मला म्हणून आय नो. ठीक आहे. आय. तुला माहीत आहे का? डू यू नो?
तुला माहित आहे का म्हणजे डू यू नो. डू यू नो. तुला माहित नाही का अपोजिट. तुला माहित नाही का डोंट यू नो. डोंट यू नो. ठीक आहे. तुला कसं माहित. तुला कसं माहित. हाऊ डू यू नो. हाऊ डू यू नो. बघा तुला माहित आहे का डू यू नो. तुला माहित नाही का नाही म्हणून इथे डोंट आलं. नाही म्हणून डोंट. डोंट यू नो. तुला कसं माहित. कसं म्हणून हाऊ. हाऊ मीन्स कसं. तुला कसं माहित. हाऊ डू यू नो. मला असं वाटतं. आय थिंक सो. आय थिंक सो. मला असं वाटत नाही. आय डोंट थिंक सो. आय डोंट थिंक सो. बघा मला असं वाटतं म्हणून आय थिंक सो. मला असं वाटत नाही म्हणून आय डोंट थिंक सो. नाही म्हणून डोंट. तुला असं वाटतं का. तुला असं वाटतं का डू यू थिंक सो. डू यू थिंक सो. तुला असं वाटत नाही का डोंट यू थिंक सो. डोंट यू थिंक सो. आला डिफरन्स लक्षात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत